रात्रीचे 6 वाजले होते. तेवढ्यात आईने म्हटलं की चला शेतात जाऊन रोडगे करू. मग काय बोलून करत आम्ही शेतात पोचलो. रोडगे करायला लागलो. रोडग्याचं पीठ वगैरे आईने आधीच जाडसर धरून ठेवलं होतं, त्यामुळे टेन्शन नव्हतं. तेवढ्यापर्यंत आम्ही रोडगे करत बसलो. तेवढ्या वेळात आईने निखारा तयार करून टाकला. निखाऱ्यासाठी काय आधीच गवऱ्या गोळा करून ठेवल्या होत्या, त्या पेटवल्या आणि जवळपासचा पाला पचवला. जोपर्यंत रोडगे होत नाही तोपर्यंत आमचा भाऊ समोर गेला रोडगे भाजायला. पहिले रोडगे वरतून भाजून घ्यायचे निखाऱ्यावर, मग आतमध्ये टाकायचे. मग काय झालं, मग कामाला सुरुवात झाली. आई आणि भाऊ त्या कामाला लागले. तेवढ्या वेळात जरा आजूबाजूला नजर गेली. मग काय एक महिला दिसली तारेवर करत होती गप्पा. तिच्या गप्पा ऐकून झाल्या तोपर्यंत बहीण लेक आणि बहीण गेल्या फिरायला. पुण्याकडच्या लोकांना इकडचं काही पाहायला भेटत नाही ना. तेवढ्या वेळात बाबांनी सांगितलं दोघीजणी रिकाम्या आहात, तेवढ्यापर्यंत कामं करा. मग काय गाजर गवत उपटायचं काम भेटलं. लागलो ना मग कामाला. एक एक करत कांद्याच्या शेतातलं सगळं गाजर गवत उपटून लावलं. तोपर्यंत जाम भूक लागली होती. आईला म्हटलं आई लवकर कर ना गं. आईने तोपर्यंत भाजून घेतलेले रोडगे परत एकदा शेकून घेतले. झालं प्रिशा, झालं. म्हणतात आमच्याकडे, भाजणं नाही. मग काय तिलाही माहिती आहे गेला आहे आता ना. ते निखाऱ्याच्या बघ खाली आता दाबायची गेला. वेळ होती. दाबून दिले सगळेच्या सगळे. परत उरलेले काही रोडगे परत सुरू केले भाजायला. आता परत तेच करायचं होतं. उरलेले रोडगे परत टाकायला लागत होते खाली, ते टाकून घेतले. तोपर्यंत आमच्या बारक्या भावाने रोडगे खाली जे दबलेले रोडगे होते निखाऱ्याखाली ते वर काढले आणि 2-3 रोडगे चेक केले. ते झाले होते आणि कपड्यात घेतले, चांगले फिरवून घेतले. माती राख सगळी निघून गेली. झालं सगळं. अरे शर्ट तर माझा आहे.